ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। वेस्ट पतपेटी निवडणुकीचा निकाल आलेले आहे। शशांक राव यांचं 14 उमेदवार निवडून आले आहे। स्वतः शशांक माझ्यासोबत आहेत। मला सांगा की एकूण 14 उमेदवार तुमचे निवडून आले। ही निवडणूक 21 उमेदवार म्हणजे 21 जागांसाठी होती आणि त्याच्यातले शशांकराव पॅनल बेस्ट वर्कर्स युनियन प्रणित शशांकराव पॅनल यांचे 14 उमेदवार निवडून आलेले आहेत। मी हे मानतो की खऱ्या अर्थाने आज BSTच्या कर्मचाऱ्यांनी बेस्ट वर्कर्स युनियनला केलेल्या कामाची पोचपावती दिलेली आहे। याच्यामध्ये जे प्रसाद लाडचे पॅनल होतं त्याच्या 7 आणि तुमचं 14, ठाकरे बंधूचं जे पॅनल होतं त्यांना एकही त्यांचे उमेदवार निवडून आले नाही। असं आहे की शिवसेनेने गेल्या अनेक वर्षामध्ये जी काही BSTमध्ये वाट लावलेली आहे, जे काही खाजगीकरण आणलं, कामगार विरोधाचे जे काही धोरण राबवले गेलेले आहेत, ही कामगारांनी त्यांच्या विरोधात काढलेली चीड आहे आणि म्हणून त्यांचा एकही उमेदवार नाही आलेला। ह्याच्यामध्ये तुम्हाला जे शशांकराव पॅनल होतं त्याच्या हलकेमध्ये घेतलं गेलं होतं। निवडणुकीच्या पूर्वी जे प्रचार सुरू होतं त्याच्यामध्ये ठाकरे बंधू वर्सेस जे सहकार पॅनल आहे त्याच्यामध्ये चुरशीची लढत असं सांगण्यात येत होतं, परंतु तुमच्या पॅनलचं जे उमेदवार आहेत जास्त निवडून आले आहेत। मी असं नाही मानत की कोणी हलक्यामध्ये आपल्या हिशोबाने लोक लढत राहतात। तसं मी सांगितलं, बेस्ट वर्कर्स युनियन 1946 पासूनची युनियन आहे। अनेकदा आम्ही या सोसायटीवर निवडून आलेलो आहोत, आमचं पॅनल आलेलं आहे आणि यावेळेला सुद्धा जे सातत्याने कामगारांच्या हिताचं काम युनियनने केलं त्याची पोचपावती दिली आहे। तुमच्या पॅनल आता निवडून आलेली आहे, पुढची भूमिका काय असेल? वेट्स जे कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी कसा आमचा लढा ही BST जगवण्याचा, त्याचा कामगार आणि त्याचं कामगाराचं कुटुंब जगवण्याचा जो लढा आहे तो अजून तीव्रतेने पुढे नेऊ। कामगारांसाठी नवीन काय योजना, काय कसा प्रकार काम करते? आमचं एक वाक्य आहे या सोसायटीच्या निवडणुकीत की ही सोसायटी BSTच्या कर्मचाऱ्यांची आहे, कोणा सावकाराची नाही आणि म्हणून सोसायटीतर्फे जे काही कामगारांच्या हिताची कामं आहेत ते होती। धन्यवाद आमच्याशी बोलण्याबद्दल। व्हिडिओ जर्नलिस्ट रमेश मराठी, मुंबई। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।